नमस्कार मित्रांनो, ऐल मध्ये मी आपलं स्वागत करतो. नाशिकच्या साहित्यिक क्षेत्रामध्ये दोघंही साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखिका आहेत, लेखक आहेत. अशी काही उदाहरणं खूप दुर्मिळ आहेत. पण 4-5 तरी अशी जोडपी आहेत की जे दोघंही साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी त्यांनी कमावलेलं आहे. त्यापैकी एक होतं राम पाठक आणि जयश्री पाठक. या दोघांनी काव्यक्षेत्रामध्ये एक स्वतःचा ठसा उमटवला होता. दोघंही वेगळ्या शैलीचे कवी होते. दोघंही आता नाही आहेत. राम पाठक यांच्याबद्दल मी मागच्या काही भागामध्ये त्यांच्या कविता त्यांच्या जन्मदिनी सादर केल्या होत्या. आणि आज जयश्री राम पाठक यांचा या ठिकाणी जन्मदिन आहे. या निमित्ताने त्यांच्या 2 कविता मी आपल्या पुढे सादर करते. जयश्रीताई या नाशिकच्या विविध संस्थांमध्ये अतिशय उत्तम काम करत होत्या. महिला साहित्यिक मंडळ असो किंवा इतर रसिका मंडळ असो, अनेक संस्थांमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि अशा वेगळ्या शैलीच्या त्या कवयित्री होत्या. त्यांचं जाणं जरा अकालीच झालेलं आहे. परंतु त्यांनी आपल्या चंद्रकोर, परिस्पर्श, टिंबकटू अशा काही काव्यसंग्रहातून आपल्या पुढे अनेक चांगल्या कविता सादर केलेल्या आहेत. मुलांसाठी त्या उत्तम लिहायच्या, छान बोलायच्या, छान सूत्रसंचालन करायच्या. त्यांच्या तोंडून त्यांची कविता ऐकणं हा एक वेगळा आनंद होता. त्यांना भावांजली म्हणून मी त्यांच्या 2 कविता आज आपल्या पुढे सादर करतोय. पहिली कविता आहे ठेव. प्राणाचा तू प्राण तुला माझी आण, प्राणांचा तू प्राण तुला माझी आण, प्रेमाला उधाण आणू नको. प्राणाचा तू प्राण तुला माझी आण, प्रेमाला उधाण आणू नको. जीवाचा तू जीव, जीवाचा तू जीव मलाही जाणीव, सांभाळवी ठेव हृदयात, सांभाळवी ठेव हृदयात. तुझी स्वर गंगा जडावी अभंगा, तुझी स्वर गंगा जडावी अभंगा, घेऊन निसंगा आळवावी. तुझी स्वर गंगा जडावी अभंगा, तुझी स्वर गंगा जडावी अभंगा, घेऊन निसंगा आळवावी. तुझी निरंतर ओढ खरोखर, तुझी निरंतर ओढ खरोखर, मायेची पाखर माथ्यावर. तुझी निरंतर ओढ खरोखर, मायेची पाखर माथ्यावरी. फक्त तुझी भक्ती हीच माझी शक्ती, फक्त तुझी भक्ती हीच माझी शक्ती. स्वप्नांची निर्मिती करू जाणे, स्वप्नांची निर्मिती करू जाणे. पुन्हा पैलतिरी जावे झडकरी, पुन्हा पैलतिरी जावे झडकरी. यावे ना माघारी परतोनी, यावे ना माघारी परतोनी. त्या काही माघारी आल्या नाहीत. झडकरी पैलतिरी गेलेल्या आहेत. परंतु त्यांच्या या कविता आपल्या सोबत आहेत. अशीच एक वेगळी कविता त्यांनी लिहिलेली आहे. असाच थोडाफार अर्थ आहे की आपण एखादं ध्येय गाठायला जातो, पण त्यापर्यंत तिथपर्यंत जात नाही, त्या पैलतीरापर्यंत जात नाही. मधलेच मोह इतके असतात की त्या मोहामध्ये, त्या चकव्यामध्ये, त्या भूलभुलैयामध्येच आपण रमून जातो आणि ध्येय गाठायचं राहूनच जातं. भूलभुलैया कवितेचं नाव आहे भूलभुलैया. रणरणत्या वाटेवरुणी तुझकडे निघाले होते, रणरणत्या वाटेवरुणी तुझकडे निघाले होते. ते झाड म्हणाले मजला ये, ते झाड म्हणाले मजला ये, टेक जराशी येथे. रडरडत्या वाटेवरुणी तुझकडे निघाले होते, ते झाड म्हणाले मजला ये, टेक जराशी येथे. भेटला झरा झुळझुळता, भेटला झरा झुळझुळता, क्षीणलेल्या संध्याकाळी. बोलला मला मायेने ये बैस अशी तू जवळी, बोलला मला मायेने ये बैस अशी जवळी. म्हणजे पहिल्यांदा
झाडाचा भुलभुलैया, नंतर झऱ्याने भुलवलं. आता पुढे ऐका. रात्रीच्या भर एकांती वर चंद्र हसला गाली. रात्रीच्या भर एकांती मज वर चंद्र हसला गाली. मज दिला दिलासा त्याने, मज दिला दिलासा त्याने, वाटेवर सोबत झाली. रात्रीच्या भर एकांती वर चंद्र हसला गाली. मज दिला दिलासा त्याने, वाटेवर सोबत झाली. वाऱ्याचा हळवा गंध कानात हळू कुजबुजला. वाऱ्याचा हळवा गंध कानात हळू कुजबुजला. मी तुझ्या पाठीशी आहे, तू सांग कहाणी मजला. मी तुझ्या पाठीशी आहे, तू सांग कहाणी मजला. शेवटी काय म्हणतात? शोधित तुला येताना, पैल तिरायला तुला शोधताना, शोधित तुला येताना मोहात अशी मी फसले. शोधित तुला येताना मोहात अशी मी फसले. हे जीवन भूल भुलैया, हे जीवन भूल भुलैया, मी इथेच पुरती रमले. हे जीवन भूल भुलैया, मी इथेच पुरती रमले. अशा प्रकारे या भूलभुलैयामध्येच आपण रमतो आणि आपलं उद्दिष्ट मात्र आपण काही गाठत नाही. जयश्रीताईंच्या या सर्व कविता अतिशय मनाला भारावून टाकणाऱ्या आहेत, खूप वेगळा अर्थ सांगणाऱ्या आहेत आणि त्यांची आठवण कायमच आपल्यापाशी या कविता रूपाने राहणार आहे. आपल्याला या कविता आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हीच या ठिकाणी जयश्रीताईंना भावांजली. नमस्कार.